मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवला। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलंय। हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपखाली भारतीय महिला टीमने पहिल्यांदा आयसीसी वुमेन्स वन डे वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे। वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या बदल्यात आयसीसी कडून टीम इंडियाला 40 कोटी रुपयांचं इनाम मिळालंय। तसेच प्रत्येक टीमप्रमाणे भारतीय टीमला 2.22 कोटी रुपये सुद्धा मिळतील। त्याशिवाय लीग स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला $34,314 मिळणार आहेत। महिला टीम इंडिया फक्त वर्ल्ड चॅम्पियन बनली नाही तर वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिसाची रक्कम सुद्धा त्यांनी आपल्या नावावर केली आहे। आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा मोठा विजय झाला। अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी आश्चर्यकारक कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती। पंतप्रधान मोदी म्हणाले की संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवली। आमच्या खेळाडूंचे अभिनंदन। हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरणा देईल। या ऐतिहासिक विजयावर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर पासून ते वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली पर्यंत सर्वांनी संघाचे अभिनंदन केले। बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही भारतीय महिला संघाचे कौतुक करत विशेष पोस्ट शेअर केली आहे। सचिन तेंडुलकर यांनी लिहिलं की 1983च्या विजयाने अनेक पिढ्यांना मोठं स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा दिली। महिला क्रिकेट संघाच्या विजयाने सर्वांना आनंद झाला आहे। सनी देओलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिलंय की भारत चिरंजीव हो, माझ्या बहिणींनी आज इतिहास रचला आहे। अजय देवगनने लिहिलंय, आपण ही रात्र कधीही विसरणार नाही, धन्यवाद विजेते। या संघाने जगाला दाखवून दिले की विश्वास काय करू शकतो। परदेशात तिच्या कुटुंबासह राहणारी अनुष्का शर्मा देखील अंतिम सामना पाहत होती। विजयानंतर तिने एक गोष्ट शेअर केली, जगातील चॅम्पियन सुपर महिलांनी इतिहास रचला आहे। तुम्हाला खूप खूप प्रेम मुलींनो, हा किती चांगला खेळ होता। दादर परिसरात भाजपचा एक नवा चर्चेचा विषय ठरलेला बॅनर दिसून आलाय। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, आशिष शेलार आणि अमित साटम यांच्या छायाचित्रांसह एक QR कोड झळकत आहे। या QR कोडच्या माध्यमातून भाजपने मुंबईकरांना थेट संवादासाठी आमंत्रित केलंय। नागरिकांनी हा कोड स्कॅन करून मुंबईच्या विकासाबाबत सूचना, कल्पना आणि तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा जनसंपर्क आणि संवाद उपक्रम मानला जात आहे। आष्टीत पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धसांच्या मतदारसंघात लक्ष घालणार असल्याची घोषणा केल्यानंतर दोघांमधील राजकीय संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय वाद तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वी या दोन्ही इयत्ता शालांत परीक्षाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलंय। 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 पर्यंत चालणार आहेत, तर 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत चालू राहणार आहेत। आज हवामान विभागाकडून मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालंय। आज बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर राज्यातील इतर भागातही वेगाने वारे वाहतील। त्यामुळे हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सोन्याच्या व्यापारात काहीशी मंदावलेली होती। आज भारतातील सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे। दिवाळीनंतरच्या चढ उतारानंतर किमतीत झालेली ही पहिलीच मोठी घसरण होती। 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या सर्व श्रेणींमध्ये किमती घसरल्या आहेत। दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।